In last lecture, we have calculated the carrying amount, and now we will find out the profit. See, here is a carrying amount 9,100. So selling price means आपण जी cost इथे find out केलेली होती 9,550. This is the selling price minus carrying amount. Carrying amount means 9,100 जे आपण इथे calculate केले. ही मायनस करायचे सेलिंग प्राइस मधून 9,100. So 9,550 minus 9,100. The answer is our profit. So 450. This is our profit. जेव्हा सेलिंग प्राइस ही जास्त असेल कॅरिंग अमाउंट पेक्षा तेव्हा प्रॉफिट आपल्याला मिळणार आहे. आणि जेव्हा सेलिंग प्राइस ही कमी असेल कॅरिंग अमाउंट पेक्षा देन वी विल सफर द लॉसेस. आपल्याला लॉसेस जे आहेत हे होणार आहेत. सो ते सेलिंग प्राइस जास्त आहे 9,550. कॅरिंग अमाउंट कमी आहे 9,100 and here is our profit 450. हा जो प्रॉफिट आहे हा आपल्याला रेकॉर्ड करायचा आहे. हा प्रॉफिट जाईल 6% डिबेंचर अकाउंटच्या डेबिट साईडला हा जो प्रॉफिट आहे हा रेकॉर्ड करायचा आहे. सो फर्स्ट डेट 1 एप्रिल टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जो प्रॉफिट आपल्याला जो आपण प्रॉफिट गेन केलेला आहे हा प्रॉफिट आपल्याला रेकॉर्ड करायचा आहे. सो हा प्रॉफिट डेबिट साईडला रेकॉर्ड होईल इन कॉस्ट कॉलम. जो प्रॉफिट आहे हा कॉस्ट कॉलम मध्ये रेकॉर्ड केला जाईल 450. सो इथे फर्स्ट जे आपलं ट्रान्झॅक्शन आहे 1 एप्रिल 2017 सेल ट्रान्झॅक्शन हे इथे आपलं कम्प्लीट झालेलं आहे. नेक्स्ट आपण जे ट्रान्झॅक्शन आहे ते बघणार आहोत. हे नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघण्याच्या आधी सी देर आर ड्यू डेट्स. आपल्याला ड्यू डेट्स ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत 1 मे अँड 1 नोव्हेंबर. सो इथे 1 मे अँड 1 नोव्हेंबरला इंटरेस्ट रिसिव्ड होणार आहे. आता तो इंटरेस्ट रिसिव्ड झाल्याची सुद्धा आपल्याला इथे पोस्टिंग दाखवायचं आहे. सो इथे डेट वाईज आपले ट्रान्झॅक्शन येतील. 1 एप्रिल मंथचं आपलं ट्रान्झॅक्शन कम्प्लीट झालेलं आहे. एप्रिल नंतर मे. सो मे महिन्यामध्ये 1 मेला इंटरेस्ट जो आहे हा रिसिव्ड होणार आहे तुषारला. बिकॉज तुषारने एक्सलेंट लिमिटेडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे 6% डिबेंचर आणि त्या डिबेंचरवरती प्रत्येक वर्षातून 2दा त्याला इंटरेस्ट जो आहे हा मिळणार आहे. 1 मेला मिळणार आहे अँड नेक्स्ट 1 नोव्हेंबरला मिळणार आहे. सो हा जो इंटरेस्ट आहे हा सुद्धा आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचा आहे. सो आपल्याला इंटरेस्ट जो आहे हा कॅल्क्युलेट करायचा आहे. आता हा इंटरेस्ट कॅल्क्युलेट करताना इन दिस वर्किंग इंटरेस्ट रिसिव्ड ऑन 1 मे 2017. आता इंटरेस्ट जो आहे हा रिसिव्ड होतोय. रिसिव्ड होताना आपल्याला 6% इंटरेस्ट जो आहे हा कॅल्क्युलेट करायचा आहे 1 मे अँड 1 नोव्हेंबर. आता ह्या मधले जे मंथ्स आहेत 1 मे मीन्स मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर 6 मंथ्स नंतर नोव्हेंबर येणार आहे. सो इथे 6 मंथ्सचा ह्यामध्ये डिफरन्स आहे. 1 मेचा आपल्याला इंटरेस्ट जो आहे हा कॅल्क्युलेट करायचा आहे. मग हा 1 मेचा इंटरेस्ट कॅल्क्युलेट करताना त्याच्या आधी जो इंटरेस्ट मिळालेला आहे आधी जो ड्यू डेट आहे मेच्या आधीची ड्यू डेट. सो मेच्या आधीची ड्यू डेट कोणती असेल तर 1 नोव्हेंबर आधीची. सो त्या नोव्हेंबर पासून मे महिन्यापर्यंत आपण कम्प्लिटेड मंथ जे आहेत हे कॅल्क्युलेट करणार आहोत. सो नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. एप्रिल पर्यंत मंथ येणार आहेत. 6 मंथ्स होतात नोव्हेंबर पासून एप्रिल पर्यंत. एप्रिलचा कम्प्लीट मंथ आपण घेणार आहोत. मेचा मंथ कॅल्क्युलेशन मध्ये येणार नाही बिकॉज 1 मे ला इंटरेस्ट रिसिव्ड होतोय. सो इथे एप्रिल पर्यंत मंथ जे आहेत हे मिळणार आहेत. सो 6 मंथसाठी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. नॉर्मली हे या ज्या ड्यू डेट्स दिलेल्या असतात यामधला जो डिफरन्स आहे हा 6 मंथचा असतो.
मे पासून नोव्हेंबर पर्यंत तुम्ही मंथ्स कॅल्क्युलेट केलेत तरी 6 मंथचा डिफरन्स येईल. नोव्हेंबर पासून मे महिन्यापर्यंत तुम्ही कॅल्क्युलेट केलेत तरी जो त्यांच्यातला टाईम पिरियड आहे हा 6 मंथ्सचा येणार आहे. सो 6 मंथ्ससाठी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. 6 मंथ्ससाठी 6% डिबेंचर. आता जी नॉमिनल व्हॅल्यू आहे, आता ही नॉमिनल व्हॅल्यू कोणत्या अमाउंटवर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे? तर सी डेबिट साइडला जे इथे नॉमिनल व्हॅल्यू कॉलम आहे, डेबिट साइडला जो नॉमिनल व्हॅल्यू कॉलम आहे, त्यामध्ये त्यातल्या अमाउंटच्या टोटल म्हणजे इथे जे आपण ओपनिंग बॅलन्स किंवा जे पर्चेसेस आहेत, त्यांची टोटल करायची आहे. आता इथे 20,000च आहेत आणि त्याच्यातून जेवढे सेल केलेले आहेत, क्रेडिट साइडला क्रेडिट साइडचा जो नॉमिनल कॉलम आहे, त्याच्यामध्ये जे सेल केलेले आहेत, ते सेल्स या अमाउंटमधून 20,000 मधून हे जे सेल आहेत 10,000 हे लेस करायचेत. जे अमाउंट येईल, जो रिमेनिंग बॅलन्स येईल, त्या बॅलन्सवरती इंटरेस्ट जो आहे हा कॅल्क्युलेट करायचा. सो इन डेबिट साइड ऑफ दिस 6% डिबेंचर अकाउंट इन नॉमिनल कॉलम, नॉमिनल व्हॅल्यू कॉलम, देअर इज ओन्ली 20,000. आता या नॉमिनल व्हॅल्यू कॉलममध्ये फक्त 20,000 आहेत. हे 20,000 मधून जे सेलचे अमाउंट आहे, ही सेलची अमाउंट लेस करायची आहे. या नॉमिनल कॉलम मधून या नॉमिनल व्हॅल्यू कॉलम मधली अमाउंट जी आहे लेस करायची. सो 20,000 मायनस 10,000 रिमेनिंग बॅलन्स इज 10,000. दॅट इज वाय इथे 10,000 वरती 6% इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे फॉर 6 मंथ्स. 6 मंथ्स कसे आले? तर 1 मेच्या आधीची जी ड्यू डेट होती, त्या ड्यू डेटपासून 1 मे पर्यंत जेवढे कंप्लीटेड मंथ्स आहेत, ते आपण कॅल्क्युलेट केलेत. 1 मेच्या आधीची ड्यू डेट मीन्स 1 नोव्हेंबर. सो नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल हे 6 मंथ्स जे आहेत, या 6 मंथ्ससाठी इंटरेस्ट आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचा आहे. सो 10,000 वरती 6% फॉर 6 months. So answer is 300. हा जो इंटरेस्ट आहे, हा इंटरेस्ट रिसिव्ड झालेला आहे. हा जो इथे आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलाय, इंटरेस्ट रिसिव्ड, हा ऍक्च्युअली रिसिव्ड झालेला आहे त्या तुषारला. बिकॉज तुषारने जेव्हा इन्व्हेस्टमेंट केली तेव्हा त्याला वर्षातून 2दा इंटरेस्ट मिळणार होता. 1 मे अँड 1 नोव्हेंबर. त्यातला 1 मेचा इंटरेस्ट जो आहे, त्याचं जे इन्कम आहे ते आपण कॅल्क्युलेट केलंय. सो 300 त्याला इंटरेस्ट हा रिसिव्ड होणार आहे. आणि हा जो इंटरेस्ट आहे, इट इट शुड बी रेकॉर्डेड इन क्रेडिट साइड ऑफ दिस 6% डिबेंचर अकाउंट. आता हे जे डिबेंचर अकाउंट आपण इथे प्रिपेअर केलेलं आहे, त्याच्या क्रेडिट साइडला हा जो इंटरेस्ट आहे, हा आपल्याला रेकॉर्ड करायचा आहे. सो 2017 मे 1 बाय बँक अकाउंट इंटरेस्ट, जो इंटरेस्ट आपण कॅल्क्युलेट केलाय, इंटरेस्ट कॉलम मध्ये इंटरेस्ट आपल्याला रेकॉर्ड करायचा आहे. 300 इंटरेस्ट रेकॉर्ड करून झालेला आहे. नेक्स्ट इज 1 ऑक्टोबर 2017. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आपण बघणार आहोत. 1 ऑक्टोबर 2017 100 डिबेंचर्स परचेस ट्रान्झॅक्शन अँड 104x इंटरेस्ट. 1 ऑक्टोबरचं ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे, परचेसचं ट्रान्झॅक्शन आहे. सो इट शुड बी रेकॉर्डेड इन डेबिट साइड ऑफ 6% डिबेंचर अकाउंट. नंबर ऑफ डिबेंचर्स आर गिवन 100 अँड एक्स इंटरेस्ट प्राइस. इथे रेट जो आहे हा एक्स इंटरेस्ट दिलेला आहे 104. सी इन द वर्किंग. सी 1 ऑक्टोबर 2017 नंबर ऑफ डिबेंचर 100, परचेस ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे. सो वी हॅव टू कॅल्क्युलेट नॉमिनल व्हॅल्यू, accrued इंटरेस्ट अँड कॉस्ट. फर्स्ट नॉमिनल व्हॅल्यू, number of debentures into face value. Number of debentures 100 into face value 100. Calculation झालेलं आहे 100 into 100. Nominal value is 10,000. So here is our nominal value. ही आपली nominal value calculate करून झालेली आहे.
Next, we have to calculate accrued interest. Accrued interest calculate करायचा आहे. Rate of interest into period in months into nominal value. Rate of interest 6%. Rate of interest सगळीकडे सेम आहे. 6% rate of interest into period in months into nominal value. आता आपल्याला टाइम पिरियड जो आहे हा कॅल्क्युलेट करायचा आहे. सी 1 ऑक्टोबरचं ट्रान्झॅक्शन आहे. 1 ऑक्टोबरच्या आधीची जी ड्यू डेट आहे, आता 1 ऑक्टोबरच्या आधीची ड्यू डेट मीन्स 1 मे, बिकॉज 1 मे ला इंटरेस्ट रिसिव्ड झालेला आहे. 1 मेचं आपण इथे ट्रान्झॅक्शन केलंय. 1 मे ला इंटरेस्ट ऍक्च्युली त्याला रिसिव्ड झालेला आहे तुषारला 300 रुपीज. इंटरेस्ट जो आहे हा आपण कॅल्क्युलेट केलाय. सो 1 मे इज द नियरेस्ट ड्यू डेट. ऑक्टोबरच्या आधीची जी ड्यू डेट आहे ही 1 मे आहे. सो 1 मे पासून ऑक्टोबर मंथ पर्यंत कम्प्लिटेड जेवढे मंथ्स आहेत ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. सो मे, जून, जुलै, ऑगस्ट अँड सप्टेंबर. सो फॉर 5 मंथ्स. आता इथे मंथ्स 5 येणार आहेत बिकॉज 1 मे आहे. 1 मे मीन्स मे ची फर्स्ट डेट आहे. इथे मे महिना जो आहे हा कम्प्लीट झालेला नाहीये. सो आपण मे सुद्धा मंथ कॅल्क्युलेट करणार आहोत. मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. सो 5 मंथ्स जे आहेत हे इथे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. सो मंथ्स मे, जून, जुलै, ऑगस्ट अँड सप्टेंबर. सप्टेंबर पर्यंतच मंथ्स येतील. ऑक्टोबर हा मंथ येणार नाही बिकॉज 1 ऑक्टोबरचं ट्रान्झॅक्शन आहे. दॅट इज वाय इथे ऑक्टोबर मंथ येणार नाहीये. सो 5 मंथ्स इथे येणार आहेत. 5 मंथ्ससाठी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे ऍक्रिव्ड इंटरेस्ट. हा इंटरेस्ट ऍक्रिव्ड इंटरेस्ट आहे. लास्ट इंटरेस्ट केव्हा रिसिव्ह झाला होता तर मे. 1 मे ला इंटरेस्ट रिसिव्ह झाला होता. सो मे, जून, जुलै, ऑगस्ट अँड सप्टेंबर. फॉर 5 months we have to calculate this accrued interest. Nominal value आपण इथे जी फाइंड आउट केली आहे 10,000. So 6% interest on 10,000 for 5 months. 6%, that is 6 divided by 100 into 5 divided by 12 into 10,000. The answer is answer is 250. आपला जे आन्सर आहे accrued interest 250. Next is we have to calculate the cost. See, इथे x interest rate जो आहे हा x interest दिलेला आहे. So how to calculate this cost? So number of debentures into x interest. Number of debentures 100 into x interest, that is 104. We will get our cost. So 100 into 104. The amount is, answer is 10,400. So this is our cost. ही आपली कॉस्ट कॅल्क्युलेट करून झाली. एक्स इंटरेस्ट इझी आहे. नंबर ऑफ डिबेंचर्स इंटू एक्स इंटरेस्टचा जो रेट दिलेला आहे त्याने मल्टिप्लाय करायचंय. वी कॅन इझिली गेट अवर कॉस्ट. सो इथे नॉमिनल व्हॅल्यू, ऍक्रिव्ड इंटरेस्ट अँड कॉस्ट आपण फाइंड आउट केलेली आहे. सो रेकॉर्ड करायचंय. नॉमिनल व्हॅल्यू परचेस ट्रान्झॅक्शन आहे. सो इट शुड बी रेकॉर्डेड इन डेबिट साइड. सो 1 ऑक्टोबर टू बँक अकाउंट परचेस ट्रान्झॅक्शन आहे. सो परचेस.
Nominal value 10,000. Interest 250. And cost 10,400. See 10,250 and 10,400. इथे आपल्याला जे परचेसचं ट्रान्झॅक्शन आहे 1 ऑक्टोबर हे कंप्लीट झालेलं आहे. सी एप्रिल मंथ कंप्लीट झाला. मे नंतर ऑक्टोबर नंतरचा मंथ इथे 1 डिसेंबर दिलेलं आहे. बट डिसेंबरच्या आधी नोव्हेंबर येणार आहे. ज्या ड्यू डेट्स दिलेल्या आहेत त्या ड्यू डेट्स पैकी 1 मे ला इंटरेस्ट रिसिव्ह झालेला आहे. आता 1 नोव्हेंबरला इंटरेस्ट जो आहे हा रिसिव्ह होईल. ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर मंथ येतोय. सो आपण नोव्हेंबरचा जो इंटरेस्ट रिसिव्ह होणार आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे. So interest received on 1st November. Interest received on 1st November 2017. See. लास्ट जो इंटरेस्ट रिसिव्ड झाला होता हा 1 मे ला रिसिव्ड झाला होता. आता जो इंटरेस्ट रिसिव्ड होणार आहे हा 1 नोव्हेंबरला होणार आहे. सो 1 नोव्हेंबरचा इंटरेस्ट कॅल्क्युलेट करताना लास्ट जी ड्यू डेट होती दॅट इज 1 मे जेव्हा ऍक्च्युअल इंटरेस्ट रिसिव्ह झाला होता तर त्या डेट पासून नोव्हेंबर पर्यंत मंथ्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. सो 1 मे पासून 1 नोव्हेंबर पर्यंत जेवढे मंथ्स कंप्लीट झालेले आहेत हे मंथ्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. 1 मे. सो मे मंथ सुद्धा इथे येणार आहे. मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 6 मंथ्स. सो इथे हा जो इंटरेस्ट आहे तो त्याला रिसिव्ड होतोय हा 6 मंथ्स साठी कॅल्क्युलेट करायचा आहे. 6% पर्सेंटेज सगळीकडे सेमच आहेत. 6% आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे फॉर 6 मंथ्स. आता कोणत्या अमाउंटवर आपल्याला तो कॅल्क्युलेट करायचा आहे? सी. आता इंटरेस्ट रिसिव्डचं ट्रान्झॅक्शन करताना आपण जे अमाउंट आहे ही अमाउंट कशी कॅल्क्युलेट करतो तर इथे डेबिट साइडला ज्या नॉमिनल व्हॅल्यूचा जो कॉलम आहे त्या कॉलम मध्ये असलेल्या अमाउंटची टोटल करायची आहे. 20,000 प्लस 10,000 आन्सर इज 30,000. आणि डेबिट साइडचा जो नॉमिनल व्हॅल्यू कॉलम आहे त्याची टोटल झाल्यानंतर त्या टोटल मधून क्रेडिट साइडचा जो नॉमिनल व्हॅल्यूचा कॉलम आहे त्यातल्या अमाउंटची टोटल करून ती लेस करायची. सो 20,000 प्लस 10,000 आन्सर इज 30,000. मग ह्या 30,000 मधून क्रेडिट साइडचा जो नॉमिनल व्हॅल्यू कॉलम आहे त्यातली अमाउंट लेस करायची. सो 30,000 मायनस 10,000 answer is 20,000. So on 20,000, 6% interest for 6 months. 20,000 वर 6% इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे फॉर 6 मंथ्स. हा ऍक्च्युअल इंटरेस्ट जो आहे हा रिसिव्ड होतोय. सो आन्सर इज 600. 20,000 into 6% means 6 divided by 100 into for 6 months. जो टाइम पिरियड आहे त्याने मल्टिप्लाय करायचं. टाइम 6 months आहे सो 6 divided by 12. So our answer is 600. सो आता हे आपल्याला रेकॉर्ड करायचंय. जो इंटरेस्ट रिसिव्ड होतोय ऍक्च्युअल रिसिव्ड होतोय वर्षातून 2दा त्याला इंटरेस्ट रिसिव्ड होणार आहे. 1 मे अँड 1 नोव्हेंबर. सो इथे 1 नोव्हेंबरला जो त्याला इंटरेस्ट रिसिव्ह झालाय इट शुड बी रेकॉर्डेड इन क्रेडिट साइड ऑफ 6% डिबेंचर अकाउंट. जे आपण 6% डिबेंचर अकाउंट इथे प्रिपेअर केलंय त्याच्या क्रेडिट साइडला इंटरेस्ट जो आहे हा रेकॉर्ड केला जाईल. So 2017 November 1st by bank account interest 600. कॅल्क्युलेट करून झालेला आहे आपला. सो 1 मे अँड 1 नोव्हेंबर दोन्हीचे इंटरेस्ट जे आहेत हे आपले रिसिव्ड झालेले आहेत. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन
1st December 2017. 1st December 2017. Number of debentures 200. Transaction purchase. Rate 97. Come interest. See, डिसेंबरचं ट्रान्झॅक्शन आहे. 1st December 2017. Number of debentures 200. Then जो रेट आहे, रेट दिलेला आहे 97 कम इंटरेस्ट. First we have to calculate nominal value, then interest and cost. So how to calculate this nominal value? Number of debentures into face value. Number of debentures 200 into face value 100. फेस व्हॅल्यू जी आहे ही प्रॉब्लेम मध्ये ऑलरेडी मेन्शन केलेली आहे. सी 6% डिबेंचर्स ऑफ ₹100 each. So this is face value. So 200 into 100. Answer is 20,000. So our nominal value is 20,000. Next is interest. Accrued interest आपल्याला calculate करायचा आहे. So rate of interest into period in months into nominal value. Rate of interest 6%. There is no change in rate of interest. इथे fixed interest bearing securities आहेत, so इथे rate of interest change होत नाहीये. सेमच आहे सगळीकडे 6%. Then nominal value जे आपण calculate केले 20,000. Period in months. इथे आपल्याला मंथ्स जे आहेत हे कॅल्क्युलेट करायचे. सी, आपलं जे ट्रान्झॅक्शन आहे हे डिसेंबरचं आहे. 1st December 2017. सो डिसेंबरच्या आधीची जी ड्यू डेट आहे, आता डिसेंबरच्या आधीची ड्यू डेट मीन्स नोव्हेंबर. सी, लास्ट ट्रान्झॅक्शन इंटरेस्ट रिसिव्ड ऑन 1st November. ही ड्यू डेट आहे. ह्या ड्यू डेटला इंटरेस्ट त्याला ऍक्च्युअली रिसिव्ड झालेला आहे. सो 1st November ला त्याला इंटरेस्ट जो आहे हा रिसिव्ड झालाय. त्यानंतर डिसेंबरचं हे ट्रान्झॅक्शन आहे की जेव्हा त्याने परचेस केलेले आहेत 200 डिबेंचर्स. सो आपल्याला याचा ऍक्रुड इंटरेस्ट काढायचा आहे. ऍक्रुड इंटरेस्ट काढताना मंथ कॅल्क्युलेट करायचे. सो त्यासाठी 1st Novemberला लास्ट ड्यू डेट होती आणि तेव्हा इंटरेस्ट हा रिसिव्ड झालेला आहे. सो नोव्हेंबर हा एक जो महिना आहे, एक जो मंथ आहे, त्या 1 month साठी इथे इंटरेस्ट जो आहे हा कॅल्क्युलेट करायचा आहे. सो टाइम पिरियड इज 1 month. 1 divided by 12. बिकॉज 1st Novemberला इंटरेस्ट रिसिव्ड झाला होता. सो नोव्हेंबरचा जो महिना आहे, जो कम्प्लीट मंथ आहे, तो आपल्याला मिळणार आहे. बिकॉज नोव्हेंबरच्या 1ल्या तारखेला 1st डेटला इंटरेस्ट रिसिव्ह झालाय तो. सो रिमेनिंग जो मंथ आहे तो आपल्याला मिळतोय. दॅट इज वाय 1 month 1 divided by 12. 6% on 20,000 for 1 month. 6%, 6 divided by 100 into for 1 month means 1 divided by 12 and into 20,000, that is nominal value. Answer is 100. So answer is 100. See, then we have to find out the cost. What about cost? Come interest price. इथे come interest जो आहे दिलेला आहे. So how to calculate this? Number of debentures into rate. जो कम इंटरेस्टचा जो रेट दिलेला आहे त्या रेटने नंबर ऑफ डिबेंचर्स ना मल्टिप्लाय करायचं आहे आणि त्यातून जो इंटरेस्ट आपण इथे ऍक्रुड इंटरेस्ट जो कॅल्क्युलेट केलेला आहे ₹100 हे त्यातून लेस करायचे. सो 200 into 97. Answer is 19,400. 19,400
लेस इंटरेस्ट, जेवढा अक्रूड इंटरेस्ट आपण कॅल्क्युलेट केलेला आहे 100, तो लेस करायचा आहे. So 19,400 minus 100, answer is 19,300. So this is our cost, 19,300. इथे हे ट्रान्झॅक्शन जे आहे हे कम्प्लीट झालंय. नॉमिनल व्हॅल्यू आपली फाइंड आउट केली. अक्रूड इंटरेस्ट जो आहे हा कॅल्क्युलेट केलाय. सी, डिसेंबरचं ट्रान्झॅक्शन आहे. 1 नोव्हेंबरला जो इंटरेस्ट आहे हा रिसिव्ह झालाय. सो नोव्हेंबरचा एक मंथ जो आहे हा आपल्याला मिळतोय. 1 डिसेंबरच्या आधीचा कम्प्लिटेड मंथ 1 मंथ आहे. So that is why 6% for 1 month on 20,000. Answer is 100. मंथ एकच मंथ आहे नोव्हेंबरचा. देन कम इंटरेस्ट, कॉस्ट जी आहे कॅल्क्युलेट करायची आहे. रेट दिलेला आहे 97 कम इंटरेस्ट. सो नंबर ऑफ डिबेंचर्स इंटू रेट 97. 19,400 लेस इंटरेस्ट, जो इंटरेस्ट आपण कॅल्क्युलेट केला अक्रूड इंटरेस्ट हा लेस करायचा आहे. अँड देन वी विल फाइंड आउट दिस कॉस्ट. कॉस्ट आपल्याला मिळालेली आहे. सो अमाऊंट आपल्याला रेकॉर्ड करायचे. दिस इज परचेस ट्रान्झॅक्शन, दॅट इज वाय इट शुड बी रेकॉर्डेड इन डेबिट साइड. डेबिट साइडला परचेस रेकॉर्ड केले जातात, क्रेडिट साइडला सेल्स रेकॉर्ड केले जातात. सो डेट 1 डिसेंबर टू बँक अकाउंट, परचेस ट्रान्झॅक्शन आहे. नॉमिनल व्हॅल्यू जे आपण फाइंड आउट केले 20,000. नॉमिनल व्हॅल्यू 20,000. इंटरेस्ट 100 and cost 19,300. सो इथे डिसेंबरचं ट्रान्झॅक्शन जे आहे हे आपलं कम्प्लीट झालेलं आहे. नेक्स्ट 1 फेब्रुवारी 2018. सी, इथे इयर जे आहे हे चेंज झालेलं आहे. इयर चेंज झालेलं आहे मीन्स 2017 चे ट्रान्झॅक्शन होते, आता इथे 18 आहे. सो इथे जे आपण फर्स्ट डेट घातली होती इथे 2017, आताच्या पुढच्या ज्या सगळ्या ट्रान्झॅक्शन्स आहेत या सगळ्यांना 2018 डेट अंडर ह्या सगळे इयर अंडर हे ट्रान्झॅक्शन जे आहेत हे येणार आहेत. सो इथे इयर रेकॉर्ड करायचंय. 1 फेब्रुवारी 2018. नंबर ऑफ डिबेंचर्स 100. सेल ट्रान्झॅक्शन 97x इंटरेस्ट. सेलचे ट्रान्झॅक्शन आहे. सो इथे आपल्याला प्रॉफिट ऑर लॉस जो आहे हा असर्टन करायचा आहे, फाइंड आउट करायचा आहे. 1 फेब्रुवारी 2018. नंबर ऑफ डिबेंचर्स 100. सेल ट्रान्झॅक्शन रेट 97x इंटरेस्ट. फर्स्ट नॉमिनल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे. नंबर ऑफ डिबेंचर्स इंटू फेस व्हॅल्यू. नंबर ऑफ डिबेंचर्स 100, फेस व्हॅल्यू 100. So nominal value is 10,000. Very easy. Next, accrued interest. Accrued interest calculate करायचा आहे. Rate of interest 6%. Then nominal value 10,000. See, period in months. आता इथे months आपल्याला calculate करायचे. See, ट्रान्झॅक्शनची डेट काय आहे तर 1 फेब्रुवारी. मग ह्या 1 फेब्रुवारीच्या आधीची नियरेस्ट ड्यू डेट जी आहे ही आपल्याला बघायची आहे. 1 फेब्रुवारीच्या आधीची नियरेस्ट ड्यू डेट मीन्स फेब्रुवारीच्या आधी 1 नोव्हेंबर ही नियरेस्ट ड्यू डेट आहे. बिकॉज नोव्हेंबर नंतर नोव्हेंबरला इंटरेस्ट हा रिसिव्ह झालेला आहे 1 नोव्हेंबरला. सो नोव्हेंबर नंतरचे 1 फेब्रुवारी पर्यंत जेवढे मंथ्स कंप्लीट होत आहेत त्या मंथ्सचा आपल्याला अक्रूड इंटरेस्ट इथे कॅल्क्युलेट करायचं आहे. सो मंथ्स कोणते कोणते येतील तर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे 3 मंथ्स येतील फक्त. सो मंथ्स
नोव्हेंबर, डिसेंबर अँड जानेवारी हे 3 मंथ्स येतील आणि ह्या 3 मंथ्ससाठी आपल्याला हा जो ॲक्रिव्ड इंटरेस्ट आहे हा कॅल्क्युलेट करायचा आहे. सी कोणताही ॲक्रिव्ह इंटरेस्ट कॅल्क्युलेट करताना त्या ट्रान्झॅक्शनच्या डेटच्या आधीची नियरेस्ट ड्यू डेट जी आहे ही आपल्याला लक्षात घ्यायची आहे आणि त्या नियरेस्ट ड्यू डेट नंतरचे कंप्लीटेड मंथ्स जे आहेत तेवढे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. तेवढे आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यायचेत. सो 1 फेब्रुवारीच्या आधीची नियरेस्ट ड्यू डेट कोणती होती? मुळात 2 ड्यू डेट्स आहेत. फर्स्ट पहिली जी आहे 1 मे, सेकंड आहे 1 नोव्हेंबर. 2 ड्यू डेट्स आहेत. वर्षातून 2दा त्याला इंटरेस्ट जो आहे हा रिसीव्हड होतोय 1 मेला आणि 1 नोव्हेंबरला. सो फेब्रुवारीच्या आधीची नियरेस्ट ड्यू डेट कोणती असेल? तर नोव्हेंबर. 1 नोव्हेंबर. सो नोव्हेंबर पासून जे कंप्लीटेड मंथ्स आहेत 1 फेब्रुवारीपर्यंत ते आपल्याला घ्यायचे आहेत. 1 नोव्हेंबरला इंटरेस्ट रिसीव्ह झाला होता. सो नोव्हेंबरचा जो कंप्लीट मंथ आहे तो आपल्याला घ्यायचा आहे कॅल्क्युलेशनमध्ये नोव्हेंबर, डिसेंबर अँड जानेवारी. जानेवारीपर्यंतच मंथ येतील बिकॉज 1 फेब्रुवारीचं ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यामुळे फेब्रुवारीचा मंथ कन्सिडर होणार नाही. फक्त नोव्हेंबर, डिसेंबर अँड जानेवारी 3 महिन्यांसाठी ॲक्रिव्ह इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. सो 6% ऑन 10,000 फॉर 3 मंथ्स. 6% मीन्स 6 डिवाइडेड बाय 100. 3 मंथ्स 3 डिवाइडेड बाय 12 अँड नॉमिनल व्हॅल्यू जी आपण इथे कॅल्क्युलेट केली आहे. सो